कोल्हापूरमधून अमरसिंह पाटील हे जोडले गेलेले आहेत। अमर, कोल्हापूरमध्ये आता तुम्ही नेमकं कोणत्या मतदान केंद्रावरती आहेत आणि तिथे कोणकोणत्या राजकीय नेत्यांनी आतापर्यंत मतदान केल्याचं समजतंय? कोल्हापूरमध्ये सकाळपासून 7 वाजल्यापासून उत्साहानं मतदान चालू आहे आणि आता माझ्यावर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आहेत। यांनी आता मतदान केलं आहे। काय सांगाल, मतदानाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू आहे, तुम्ही काय सांगाल मतदारांना? महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला पुन्हा सत्तेवर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय उत्साह सगळ्या मतदान केंद्रावर महाराष्ट्रभर सुरू आहे। मी आता कोल्हापुरातल्या बूथवर आहे, तुम्ही बघू शकता रांगा लागलेल्या आहेत मतदानाच्या। त्याचं कारण एवढंच आहे की महाराष्ट्राचं 2019 ते 2024चे दोन्ही सरकार महाराष्ट्रातल्या जनतेनं पाहिलेले आहेत। पहिले 2.5 वर्ष स्थगितीचं सरकार, भ्रष्टाचारी सरकार, घोटाळेबाज सरकार, उद्योगपतींना धमकावणारं सरकार, अशी इमेज महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षातली महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिली आणि नंतरच्या या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये एक डेव्हलपमेंट करणारं सरकार, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देशामध्ये नंबर 1 असणारं महायुती सरकार, लोककल्याणकारी योजनामध्ये देशात सर्वात जास्त लोककल्याणकारी वैयक्तिक लाभाच्या योजना महायुतीने दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, शेतकऱ्यांना 6,000 रुपये खात्यावर दिलेले आहेत, शेतकऱ्यांना 7.5 HP वीज बिल माफ केलं आहे, मुलींना मोफत शिक्षण मोफत केलेलं आहे। अशा अनेक कल्याणकारी योजना दिल्यामुळं लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज लोक बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणतील याचा मला पूर्ण विश्वास आहे। ज्यांनी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेवर असतील असाच विश्वास धनंजय महाडिक व्यक्त केला आहे। अगदीच अगदीच धनंजय महाडिक यांचंच नुकतं आपण वक्तव्य ऐकलेलं आहे आणि आता एकंदरच तिथल्या मतदान केंद्रावरती गर्दी पाहता लोक या विधानसभेमध्ये लोकसभेच्या तुलनेने टक्का वाढण्याची शक्यता वाटते का अमर? लोकसभेमध्ये जशाप्रमाणे मतदान झालं त्याचप्रमाणे जास्त प्रमाणात मतदान होईल। त्या राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनीही सर्व जनतेला आवाहन केलं आणि कोल्हापुरात सकाळी 7 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात मतदानासाठी गर्दी होती पाहायला मिळते। जान्हवी।